राज्य में विधानसभा चुनाव के लिए महाविकास आघाड़ी में सीटों के बंटवारे को लेकर बैठक में वरिष्ठ नेताओं की सहमति से निर्णय लिया जाएगा। लेकिन इससे पहले ही एनसीपी नेता अनिल देशमुख ने भंडारा गोंदिया जिले की विधानसभा सीटों में से 3 सीट पर दावा पेश किया है। पहिले या गोंदिया भंडारा मतदारसंघात फक्त प्रफुल्लभाई पटेल हेच आमच्या पक्षातर्फे खासदार म्हणून निवडून येत होते। अनेकदा ते खासदार आले, अनेकदा राज्यसभेवर गेले। म्हणजे विदर्भातनं एक सुद्धा पवार साहेबांच्या पक्षाचा खासदार त्यावेळेस निवडून आला नव्हता। प्रफुल्लभाई पटेल आणि मधुकररावजी आले होते त्यावेळेस। पण आता प्रफुल्लभाई तिकडे गेल्यानंतर ज्या पद्धतीनं संपूर्ण विदर्भातून अजून मोठ्या प्रमाणात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ज्या पद्धतीने वाढली आहे, त्याच्यामुळे आमचा एक खासदार हक्काचा वर्धा मतदारसंघातनं सुद्धा जवळजवळ 1 लाख मतांनी निवडून आलेला आहे, याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे। पत्रकारों से बात करते हुए अनिल देशमुख ने राज्य सरकार की लाडली बहना योजना और लाडला भाऊ योजना को लेकर भी सरकार पर निशाना साधा। ये योजना कुछ महीनों के लिए लागू की है। चुनाव होने तक सभी के खाते में पैसे आएंगे, उसके बाद किसी को कुछ नहीं मिलेगा। एकदम खरी गोष्ट आहे। आदिवासींच्या बजेटमध्ये कमी केले, तुमची नगरपालिका महानगरपालिका यांचे डेव्हलपमेंटचे पैसे वळवलेत। तुम्ही महानगरपालिकेच्या सीओना जाऊन विचारा, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाऊन विचारा, हे सर्व पैसे त्यांनी वळवले आहेत। आणि एक अजून सांगतो, ही लाडली बहीण योजना यांनी जी चालू केली ना, या भारतीय जनता पार्टीला कोणती लाडली बहीण असो का लाडला भाऊ असो, हे फक्त लाडल्या खुर्चीसाठी फक्त चालू आहे। हे फक्त यांनी जी तरतूद केली आहे 46,000 कोटीची आहे तरतूद, संपूर्ण तुम्हाला योजना राबवायची असेल तर फक्त काही महिन्यासाठी ही योजना भारतीय जनता पार्टी राबवणार आहे। इलेक्शन आहे तो म्हणतो योजना राबवायची, 2-3 महिने महिलांना लाभ द्यायचा, इलेक्शन झालं की राम राम, काही लाडली बहीण नाही, काही लाडला भाऊ। अनिल देशमुख ने दावा किया कि गढ़चिरौली जिले के विधायक व मंत्री धर्मराव आत्राम की बेटी हमारे संपर्क में है। उन्होंने कहा कि धर्मराव आत्राम के खिलाफ उनकी बेटी ही चुनाव लड़ने के लिए तैयार है। धर्मराव बाबा आहे का? धर्मराव बाबाची पोरगी आमच्या संपर्कात आहे। धर्मराव बाबाची पोरगी आमच्या संपर्कात आहे। 3दा म्हणते मी माझ्या वडिलांच्या विरुद्ध निवडणूक लढवायची आहे। भाग्यश्री 3दा साहेबांना भेटली, आग्रह तिचा की जे माझ्या बाबांनी तुमच्यावर केलं, तुमच्या पक्षावर केलं ते मला आवडलं नाही, त्याला म्हणे मला साहेब मला तिकीट द्या, तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर मी माझ्या वडिलाला पाडल्याशिवाय राहणार नाही, असं येऊन सांगितलं।